मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। सरकारला माझी नम्र विनंती आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे दर महिन्याला एका निश्चित तारखेला पाठवा, यामुळे खूप मदत होईल। कृपया आता लाडकी बहिणीचे KYC करून पण येत नाहीत, कसं कळणार ते व कुठे कळणार हे कृपया सरकारने सांगावं आम्हाला। लाडक्या बहीण भावांनो, बऱ्याच बहिणींना मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि मार्चचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि ज्या बहिणीचे हप्ते जवळपास 17व्या 18व्या किंवा 19व्या हप्त्यापासून किंवा गेल्या 2-3 महिन्यापासून थांबलेले आहेत, तर त्यांच्यासाठी जी काही 30 एप्रिलची KYC ची मुदतवाढ दिली होती, तर त्या मुदतवाढीनंतर त्यांचे हप्ते सुरू होणार की नाही याबाबत सातत्याने वेगवेगळ्या अपडेट येत असताना सरकारकडून आणि माध्यमांकडून बऱ्याचदा चुकीची दिशाभूल करणारी खोटी माहिती दिली जाते। याचा अनुभव तुम्हाला यापूर्वी अनेक वेळा आला असेल। सरकारचे मंत्री आणि सरकारकडून वारंवार सांगण्यात आलं की 18 सप्टेंबर पासून जी काही बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी जी काही KYC च्या नावाने जी काही पडताळणी करण्यात आली, तर याच्यातून कुठलीच पडताळणी केलेली नाही। कारण सुरुवातीलाच अर्ज देतेवेळी आधार, पॅन क्रमांक, आधार आणि पॅन हे एकमेकांना यापूर्वीच लिंकिंग आहेत, सगळा डाटा सरकारकडे उपलब्ध असताना KYC चं थोटांड रचण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आमच्या बहिणीचे विनाकारण 2-2, 3-3 दिवस गेले। ज्यांचे आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक नाही, तर त्यांना आधार सेंटरवर जाऊन 125 रुपयाचा भरदर सोसून 3-3 दिवस त्या ठिकाणी रांगेत उभं राहावं लागलं। हे एक प्रकारे सरकारच्या व्यवस्थेकडून झालेलं शोषण आहे। मात्र या विरोधात कोणी बोलायला तयार नसतं आणि मग माध्यम सुद्धा बऱ्याचदा चुकीच्या बातम्या देतात की लाडक्या बहिणीच्या खात्याला आज एवढे पैसे आले, या 12 जिल्ह्यात त्या 12 बँकात SMS आले, मेसेज आले, बहिणी नाचायला लागल्या, बहिणीत आनंदाचे वातावरण, ह्या अशा काहीतरी संभ्रमित करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, भावनिक दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या देऊन कुठंतरी स्वार्थी भावनेने प्रेरित असलेली ही लोक या गोरगरिबांची एक प्रकारे भावनिक दिशाभूल करत असल्याचे अनुभव तुम्ही घेतले असतील। आणि मग आपण सुद्धा त्या गोष्टीसाठी तेवढेच दोषी ठरतो की मग आपण सुद्धा या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवतो आणि मग त्याच्यामुळे आपलं एक श्रम, वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टीचं नुकसान होतं। तर असो, म्हणजे असं जुन्या आपल्या संतांनी सांगितलेलं की आपणाशी जे ठावे ते इतरांना सांगावे आणि सकळ शहाणे करून सोडावे सकळ जन। मात्र तसं न करता आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी बरीच लोक ही अशी चुकीची आणि संभ्रमित करणारी माहिती देतात आणि त्याच्यातून स्वतःचा स्वार्थ साधून घेतात। तर असो की लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही 30 एप्रिलची मुदतवाढ सरकारकडून सांगितलेली आहे, तर त्याच्यामध्ये ही मुदतवाढ देऊनही त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण होत नाही। कारण एकच मेसेज येतो की एकतर तुमचा आधार क्रमांक KYC यादीत दुरुस्ती यादीत नाही आणि याबाबत त्या बहिणीचा किंवा त्या लाभार्थ्याचा हप्ता कुठल्या कारणामुळे थांबवला गेला याबाबत त्याला कारण सांगणं हा सरकारचं नैतिक कर्तव्य आहे, कायदेशीर कर्तव्य आहे आणि ते जाणून घेण्याचा घटनादत्त अधिकार प्रत्येक लाभार्थ्याला आहे। मात्र सरकार तसं करत नाही। सरकारने काही वर्षांपूर्वी PM किसान आणि नमो शेतकरी सारख्या योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना जवळपास 2 वर्षापूर्वी सुरू केली आणि मग या योजनेमध्ये सातत्यानं लाभार्थ्यांची संख्या ही बदलत असते। म्हणजे जर लाडक्या बहिणीसाठी 18 ते 65 किंवा 18 ते 60 वर्ष वयोगटापर्यंत जर ही योजना लागू केली असेल, तर सरकारकडून काय होतं की ज्या बहिणीला समजा 60 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर बऱ्याच बहिणीचं वय हे दुसऱ्या वर्षी 61 वर्षामध्ये पदार्पण करते, म्हणजे आपोआप तो लाभार्थी त्या योजनेतून बाद ठरतो आणि मग सरकारकडून दरवर्षी जी काही KYC प्रक्रिया राबवली जाते, तर ती कदाचित त्याच्यासाठीच राबवली जात असावी। मात्र बरेच लाभार्थी असे असतात की ज्यांचं वय 17 वर्ष आहे, तर त्यांना 18 वर्ष पूर्ण होतात, 18 ज्यांचं आहे किंवा ज्यांना एखादा महिना कमी आहे, मात्र त्याच्यासाठी नवीन नोंदणीची कुठलीही सोय किंवा तरतूद नाही। बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना PM किसान आणि नमो शेतकरीचा लाभ मिळत आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेच लाभार्थी हे वाढलेले आहेत, मात्र त्यांच्यासाठी सुद्धा कुठलीच नोंदणीची प्रक्रिया सुरू नाही। ज्यांना मिळतात त्यांना मिळत आहेत आणि त्याच्यातूनच एक लाभार्थी वगळत आहेत। जर सरकारला लाभ द्यायचाच असेल, तर जे काही लोक पात्र असतील तर त्या सरसकट सगळ्यांना तो लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। मात्र ही सरकारची धोरणं सगळी पूर्णपणे चुकीची आहेत असं आम्हाला वाटतं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।